यही हाल रहा तो पेट्रोल और डीजल के लिए भी हमें लोन लेना पड़ेगा। जो पेट्रोल 1990 में 12 रुपए में बिकता था वो अब 110 रुपए में बिकने लगा है। लेकिन क्या आपने कभी सोचा है कि पेट्रोल और डीजल को कैसे बनाया जाता है और क्यों ये इतना महंगा है? जाने की आज पेट्रोल और ये तो डीजल जरा बनाने की बंद कर पूरी कहानी। जो तो वीडियो को बिल्कुल स्किप मत करना। गंदा फिरायला लागलं दोस्तों, वीडियो में पेट्रोल और डीजल निकालने का जो प्रोसेस आप देखेंगे उससे आपको पता लग सकता है कि इन्हें बनाना काफी आसान है, लेकिन जो दिखता है वो अक्सर सच नहीं होता। इनकी मैन्युफैक्चरिंग यानी कि इन्हें बनाने की प्रोसेस की वजह से भी पेट्रोल और डीजल इतने महंगे होते जा रहे हैं, क्योंकि इस प्रोसेस में अरबों रुपए खर्च होते हैं। ऐसा नहीं है कि पेट्रोल कंपनियां पेट्रोल और डीजल को सीधे जमीन से पंप करके निकाल लेती हैं और पेट्रोल पंप पर पहुंचा देती हैं, बल्कि उन्हें तो इस काम में बहुत मेहनत करनी पड़ती है। दरअसल पेट्रोल या डीजल हमें जमीन के भीतर से एक काले और गाढ़े तरल पदार्थ के रूप में मिलता है जिसे पेट्रोलियम कहा जाता है, और ये दोनों ही फ्यूल इसी पेट्रोलियम से बनते हैं। पेट्रोलियम एक लैटिन शब्द है जिसका मतलब है चट्टानों से मिलने वाला तेल, जो कि जमीन के अंदर पाया जाता है। वैसे इस पेट्रोलियम के बनने की भी अपनी इंटरेस्टिंग कहानी है। आज से हजारों लाखों साल पहले जब इस धरती पर समय समय पर कई बार विनाशकारी आपदाएं आई, तब धरती पर रहने वाले जानवर और पेड़ पौधे जमीन की गहराई में दब गए, और हजारों सालों तक दबे रहने के बाद जब ये पूरी तरह से डिकम्पोज हो गए, तब ये पेट्रोलियम में कन्वर्ट हो गए। हजारों सालों तक दबे रहने के चलते ये प्रेशर और हीट की वजह से लिक्विड में बदल गए, और इनमें से बहुत सारे ऐसे सोर्सेस समुद्र के अंदर या फिर जमीन के नीचे अभी भी दबे हुए हैं। जब इंसान ने पेट्रोलियम और उसकी क्वालिटीज को जान लिया, तो कई बड़े बड़े कुओं से ड्रिलिंग करके इस पेट्रोलियम को निकालना शुरू कर दिया। इस पेट्रोलियम में कच्चा तेल यानी कि क्रूड ऑयल होता है। इस क्रूड ऑयल में पेट्रोल, नेफ्था, कैरोसिन, डीजल और मोम जैसी चीजें होती हैं। एक बार जब इसे निकाल लिया जाता है तो इस कच्चे तेल को कारखाने में ले जाया जाता है। इस कारखाने को रिफाइनरी कहा जाता है। लेकिन क्या आप जानते हैं कि कच्चा तेल हर जगह नहीं पाया जाता है, और दुनिया में कुछ ही जगहें हैं जहां ये तेल मिलता है। ये पेट्रोलियम जमीन और समुद्र दोनों जगहों पर मिलता है। जो पेट्रोलियम समुद्र में होता है उसे निकालने के लिए फ्लोटिंग रिफाइनरी बनाई जाती है, और जमीन पर जो तेल होता है उसे निकालने के लिए वहां कुएं बनाए जाते हैं। ये प्रोसेस सुनने में जितना आसान लगता है उतना होता नहीं है। समुद्र हो या फिर जमीन, असली वक्त लगता है तेल के सोर्स को ढूंढने में। कई बार तो इसमें सालों लग जाते हैं और अरबों रुपए भी खर्च होते हैं। जो तेल हम तक पहुंचता है उसे ढूंढने के लिए समुद्र में कई बड़ी और महंगी मशीनें लगाई जाती हैं, जो एक जगह से दूसरी जगह तक तेल ढूंढती रहती है। जब इस मशीन को एक जगह से तेल मिल जाता है तो इसे आसपास की चट्टानों से मजबूती से बांध दिया जाता है, ताकि ये हिल डुल ना सके। इसके बाद समुद्र के अंदर ड्रिलिंग की जाती है, जैसे घरों में नल लगाने के लिए ड्रिल करते हैं वैसे ही। लेकिन ये जो ड्रिल होती है वो हजारों फीट नीचे तक होती है। जैसे ही एक बार इस ड्रिल से तेल मिलता है तो उसे पाइप की मदद से इस तैरती हुई रिफाइनरी तक पहुंचा दिया जाता है। जमीन पर ड्रिलिंग का काम भी कुछ इसी तरह होता है। एक बार जब तेल को निकाल लिया जाता है तो इन्हें रिफाइनरी में ले जाया जाता है। इन रिफाइनरी में इस कच्चे तेल को बड़े बड़े सिलेंड्रिकल बर्तनों में डालकर गर्म किया जाता है। फिर अलग अलग टेम्परेचर पर कच्चे तेल में मौजूद चीजें अलग अलग पाइपों की मदद से निकाल ली जाती है। अब ये होता कैसे? असल में हमें पेट्रोल और डीजल पेट्रोलियम के अलग अलग टेम्परेचर पर मिलते हैं, इसीलिए इसे अलग अलग टेम्परेचर पर गर्म किया जाता है। आपको ये तो पता ही होगा कि हर तेल का अलग अलग बॉइलिंग पॉइंट होता है, और पानी का आपको ये तो पता ही होगा कि हर तेल का अलग अलग बॉइलिंग पॉइंट होता है, और बॉइलिंग पॉइंट होता है और पानी का 100 डिग्री सेल्सियस। ऐसे ही कच्चे तेल का भी बॉइलिंग पॉइंट होता है, लेकिन इसे अलग अलग टेम्परेचर पर उबाला जाता है, क्योंकि इस कच्चे तेल में कैरोसिन ऑयल और पेट्रोल डीजल होते हैं, जो अलग अलग टेम्परेचर पर ही मिलते हैं। जैसे जैसे हम पेट्रोलियम को उबालते हैं ये कच्चा तेल भाप बनने लगता है। इसे ऐसे समझिए कि डीजल को पाने के लिए 260 डिग्री तक कच्चे तेल को उबालना पड़ता है, और 40 डिग्री पर हमें पेट्रोल मिलता है। वहीं 160 डिग्री पर कैरोसिन ऑयल मिलता है,
इसी तरह एक कॉम्प्लेक्स प्रोसेस से पेट्रोल, डीजल और कैरोसिन ऑयल जैसी चीजें हमें मिल जाती हैं। दोस्तों, अब आप समझ गए होंगे कि पेट्रोल किस तरह बनता है। एक बार जब हमें पेट्रोल और डीजल मिल जाता है तो इसकी टेस्टिंग होती है कि कितने ऑक्टेन का पेट्रोल मिला है। जितना ज्यादा ऑक्टेन उतना ज्यादा महंगा और अच्छा तेल माना जाता है। इसके बाद इसे टैंकर्स में भरकर ट्रांसपोर्ट किया जाता है। इस पूरे प्रोसेस में बहुत सारा इन्वेस्टमेंट होता है। इंडियन ऑयल और रिलायंस जैसी कंपनियां इंडिया में पेट्रोल और डीजल के लिए अरबों रुपए इन्वेस्ट करती हैं, तब कहीं जाकर पेट्रोल से हमारी गाड़ी चलती है। पेट्रोल बनने का प्रोसेस तो आपने जान लिया, तो ये भी बता दें कि इसकी कीमत इतनी ज्यादा क्यों होती है। पहला रीजन तो आपको अपने आप समझ आ गया होगा, जो कि है इसे निकालने का बेहद खर्चीला प्रोसेस। पेट्रोल और डीजल को निकालने के इस प्रोसेस को डिस्टिलेशन कहते हैं। इसी प्रोसेस की वजह से इनकी कीमत भी अलग अलग होती है। अब जिन देशों के पास अपने ऑयल रिजर्व होते हैं वहां ये तेल सस्ते पड़ते हैं। वहीं जिन देशों के पास ये रिजर्व नहीं होते, जैसे कि इंडिया, वहां पर इनकी रिफाइनरी और डिस्टिलेशन में खर्चा बढ़ जाता है। जैसे कि वो रिफाइनरी जो समुद्र में ही पेट्रोलियम से डीजल और पेट्रोल बना लेती है, वो ज्यादा नहीं। Okay, so um, that was how the petroleum is being produced. And now let us see the process of distillation in a refinery. Column or tower. The liquid mixture is called feed or charge because it's part of their job to make sure the systems run plants is a distillation system. It's important for operators to understand how distillation systems work because it's part of their job to make sure the systems run properly. The purpose of any distillation system is to separate a liquid mixture into two or more components. Separation takes place in a distillation column or tower. The liquid mixture is called feed or charge, and the components into which it's separated are called cuts or fractions. Let's take a look at a simplified representation of a distillation system. In this example, the feed is stored in a tank. During operation, a pump is used to move the feed from the tank to a preheater. In the preheater, the mixture is heated under pressure to just below its boiling point. Pressure in the tower is lower than the pressure in the preheater. So when the feed enters the tower, it starts to boil. The vapors from the boiling liquid, which primarily contain the lighter components in the feed, rise in the tower. The remaining liquid, which consists primarily of the heavier components in the feed, moves down the tower and collects at the bottom. Some of this liquid is drawn off as the bottom's product. Some of it's routed to a device called a reboiler, which is connected to the bottom of the tower. The reboiler is usually a heat exchanger that's designed to vaporize the lighter components that remain in the liquid from the bottom of the tower. Vapors from the reboiler, or in some cases, a mixture of vapors and liquid, re-enter the tower. The vapors then rise up in the tower. These vapors and the heat they contain are often referred to as boil up. The hot boil up provides heat that's needed for the distillation process to take place in the tower. The vapors that rise up in the tower are routed to a condenser. The purpose of the condenser is to cool and condense the vapors into liquid. From the condenser, the liquid flows into a receiver or accumulator. The receiver provides a reservoir for the liquid. Part of the liquid from the receiver is pumped back into the top of the tower, and part of it is drawn off as the tower's overhead product. Well, we've just looked at one simple example of a distillation system. Not all distillation systems are the same, but most of them have the basic equipment that we've just seen. At the heart of a distillation system is the distillation tower. Basically, a distillation tower is a series of distillation processes or stills stacked on top of each other. The process of distillation is sometimes referred to as fractional distillation or fractionation, and distillation towers are sometimes called fractionators. Fractionation is distillation that occurs at different levels in a tower. This is a simplified illustration of the inside of one type of distillation tower. This tower uses trays called sieve trays to separate vapors and liquid. The trays are spaced throughout the tower. They're called sieve trays because they have many openings in them, like a sieve. Here's a closer view of some of the trays. We've exaggerated the size of the openings to make them easier to see. The openings in the trays allow vapors to rise through the trays on their way up the tower.
Each tray is also designed to hold liquid. Dams or weirs on each tray allow liquid to build up on the tray. Liquid that overflows the weirs flows into downcomers. The downcomers channel the liquid from tray to tray down the tower. When the upward moving vapors and the downward flowing liquid come in contact on each tray, the vapors transfer some of their heat to the liquid. Two things happen. The heavier components of the vapors become cooler and condense into liquid, and the lighter components of the liquid boil. The vapors then rise toward the next tray. As this process continues, the rising vapors contain a higher concentration of lighter components and a lower concentration of heavier components. So this is how the distillation process is repeated on each tray as the vapors rise through the tower. Now, not every distillation tower is designed in the exact same way. However, Okay, so this was the process of the refining of the petroleum, and therefore the constituents depends on what all things are there and how much amount of the things are there which are going to boil at that particular instant, and depending on that the constitution of the, that is constituents of the petroleum is going to change. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजा आपण सौदी अरेबियामधून पेट्रोल मागवलं आणि बॉम्बे हायवरून ड्रिल करून काढलेलं पेट्रोल जर कम्पेअर केलं तर त्याचं कॉन्स्टंट्स एकसारखे नसणार आहे, थोडं फरक असणार आहे, बरोबर. म्हणजे एकामध्ये समजा एखादा हायड्रोकार्बन जास्त असेल तर दुसऱ्याकडे दुसऱ्या हायड्रोकार्बन जास्त असेल आणि तो हायड्रोकार्बन कमी असेल. सो समथिंग लाईक दॅट हॅपन्स, and that is where the difference in the constitutions comes into picture. हे कशामुळे होतं, आपण जे पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की काहीतरी जमिनीच्या खाली दबलं जातंय आणि ते तिथं राहतंय आणि त्याचं कन्व्हर्जन होतंय. मग ती काय दबलं गेलं होतं त्याच्यावरती अवलंबून आहे की काय तयार होणार. ओके, सो दॅट इज हाऊ वी हॅव petroleum. Now let us move on to what we have already discussed previously. Yeah, we were discussing about the carburation process. Okay, so what is carburation? Carburation is the process of mixing of air and fuel outside the engine. Okay, that we have discussed, and we have also discussed about the carburetor. The device which is used for the carburation process is the carburetor, which what it does, it takes the fuel and the air at different proportions depending on the conditions, loading conditions, and accordingly it's supposed to supply the different mixtures, and the different conditions, loading conditions are starting, idling, cruising, etc. Okay, so and here on this particular slide you are seeing the difference in the petrol engine and diesel engine, how the accelerator, when the driver presses the accelerator, how the system is going to respond. Yeah, the difference. So this is the upper one is the petrol engine system, which responds to the drivers pressing the accelerator pedal. So driver has pressed the accelerator pedal. Now this is connected to your carburetor, and here in a diesel engine, when the driver presses the accelerator pedal, something is going to happen in the fuel injection system, that is fuel injector. So there is a pump, what we call as a fuel injection pump in the diesel engine. There something is going to happen. So that is how the changes are there with respect to petrol and diesel engine with respect to fuel injection. Now, what is the function of a fuel injection system? It must atomize the fuel, vaporize the fuel, mix the fuel to form the homogeneous air fuel mixture. So these things we are speaking with respect to SI engine. It must be correct amount of air and correct amount of petrol under the specific conditions of speed and load. Okay, and it should ensure that the engine should run smoothly, and this will happen when the correct engine is being correct mixture is being supplied in a correct quantity. So the strength of the mixture means
how much lean, how much rich. So that is what you call mean by strength. And the quantity of the mixture, म्हणजे किती quantity द्यायची आणि कुठल्या strength mixture द्यायचं. So that when is correct, then the other things are going to be proper. Now what are the different factors which are going to affect the carburation process? The time available for preparing the mixture, very important. किती टाइम तुम्हाला अवेलेबल पण आपण मागं बनवतो बघा की आपल्याला जसं इंजिनचं स्पीड वाढतंय तसं काय होणार आहे आपल्याला the time available for the different processes to happen inside the engine is going to become less, and therefore that is going to affect the carburation process. Okay, so that is one parameter. Everybody please mark your attendance in the chat box. Then the temperature of the incoming air, very very important. Temperature of the incoming air. So how much air, now why this is important, why the temperature of the incoming air is important? Because that is going to affect the carburation process. Okay, then quality of the fuel supplied. Just now we discussed about the quality, isn't it? We said that when we are taking the fuel or we are getting the fuel from different sources, then the constituents are going to change, and depending on the change in the constituents, okay, if the octane is more, then the quality is good. If the octane is less, the quality is less, something like that. Okay, so depending on the constituents, the quality is going to change. So that becomes another parameter. Then the engine speed, obviously engine speed is going to affect, we have discussed, that is higher the engine speed, lesser the time available, and therefore the mixture, if the speed is very very high, the time available is very very less, that means the mixture may or may not form properly. Okay, then the design of the carburetor, obviously it is a device which is going to prepare the mixture, and its design is going to also affect the carburation process. So these are the factors affecting carburation process. Carburation वरती कशा कशाचा परिणाम होतो, तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. For a speed, engine speed around 3000 rpm, the time available for the mixture preparation is 0.02 seconds. 1 सेकंड म्हणजे किती माहिती आहे तुम्हाला? 1 झालं 1 सेकंड, त्याचा 0.02 सेकंड्स एवढं आपल्याला कमी वेळ मिळतोय कशाला, मिक्सचर प्रिपरेशन्स मध्ये, एका सायकलच्या मिक्सचर प्रिपरेशनला. म्हणजे किती कमी वेळ आहे, आणि तेवढ्या वेळेत आपल्याला ही सगळी प्रोसेस कंप्लीट करायची. ओके, and that is for a 300 rpm engine. Okay, the temperature affects the vaporization of the fuel. Okay, so that is where the vaporization is becoming important. High temperature leads to high rate of vaporization, and obviously low temperature means low vaporization. That is where we have the starting trouble in cold countries. Correct, that is where we have the starting trouble in case of cold countries, or even in our country during cold weather conditions we have starting trouble in the morning. Why? Because the temperature of the air is going to affect, because the temperature affects the vaporization. This is achieved by heating the induction manifold in some cases. So in some engines some methods are used to heat the charge when it is going to be when we are going to start the engine. So some provisions are made, so that is over here. However, this causes the reduction in the power output because the decrease in the mass flow rate, because we know that when we heat something, the volume tends to expand. Correct, that means in the given volume the amount of gas or the vapor which can be occupied is going to be less. So in that way it is going to affect the power. And the design of the carburetor as such is a very complicated. Okay, that we will discuss. Then I think this we have discussed. So there is from 9 to 19 we have said something. Okay, so 9 to 19 it is the combustible mixture, and on one side we have too rich to burn, then on other side we have too lean to burn. Okay, so if it is too much leaner, you cannot burn it. If it is too much richer, you cannot burn it. You want it between the inflammability limit 9 to 19. Okay, so this is here 9 and this is over 19, and this 15 is here. Okay, this is somewhat displaced, don't get confused. And on this side it is rich and this side it is lean. So rich mixture, lean mixture, chemically correct mixture, all these things we have discussed. This graph also we discussed. So we have the best economy around 16:1 and the best power around 12:1.
Okay, so that you should know as a mechanical engineer who is going to design the carburetor. Okay, then we have discussed the different conditions at which we require different mixtures. So idling and starting, etc., requires rich mixture. Normal power or cruising or medium load requires lean mixture. Maximum power requires rich mixture. Okay, so all those things we have discussed. Starting requires when the engine is cold. Okay, starting problem we are discussing over here. A very small percentage of fuel is going to evaporate, okay, in the intake, and the fuel is also cold and much more viscous, creating lower flow rate. The engine metal parts are cold, and the vaporization is less. Okay, further, during the compression stroke, cold cylinder walls will absorb heat and reduce vaporization. So the vaporization is going to be affected by the temperature. Okay, and here this is what you generally have with respect to your opening of the throttle. So this throttle and all we will be discussing later, but this is the range which gives the best economy, which we mark it on the speedometer as a green range, and on the lower side and on the upper side you can see the mixture requirement is richer. Okay, here it is rich, here it is lean, here lean, here rich. Okay, and when we are opening the throttle, so in the intermediate region we have the best economy where the mixture supplied is leaner, and if opening of the throttle is very less, means accelerator position, pressing of the accelerator is very less, means in other words the speed is very less. So at a lower speed we have rich mixture requirement, and at a very high speed or very high power we will be again having richer mixture requirement, and intermediate will give the best results. That is where we have that particular green range below which our fuel economy is more fuel economy is less, and on the higher side also the fuel economy is less, and intermediate will have the good fuel economy. So that is this particular region. Then we have the okay. Now we will go back to what we have already discussed. Okay, so all these things again, carburation we know. Okay, it is going to supply the fuel air mix in a proper proportion and supply it to the combustion chamber. Okay, now coming to the types of carburetor. So here you can see. Okay. Before discussing this or what is a carburetor, we will just discuss the carburetor first. Okay, so we have here the simple carburetor. Okay, so the need of a carburetor, we have already discussed this slide. Okay, why we need a carburetor, we already discussed. Okay, what happened? Yeah, we are going to burn a hydrocarbon which is in the liquid form. Okay, and we have oxygen which is available in the air, which is gaseous. Okay, we are supposed to combine them, and what is going to happen? C is going to combine with oxygen to form CO2, H is going to combine with oxygen to form H2O. Okay, and some amount of heat is liberated. So this is your combustion. The combustion म्हणजे basically काय तर here combustion. What is combustion? Hydrocarbon is getting oxidized with the oxygen from the air, and what is the product supposed to be produced? CO2 and 2H2O. That means when the combustion is complete, when we say complete combustion, proper combustion, then what are the products? Products is CO2 and H2O. पण असं होत नाही engine मध्ये. Okay, now we have discussed about the mixture requirement. It should be homogeneous. Okay, why it has to be homogeneous? कारण आपल्याला समजा आता ही पूर्ण कंबशन चेंबर आहे आणि इथं तुमचा स्पार्क प्लग असेल एका कोपऱ्यात, तर इथं पेटवलं तर ते मिक्सचर इथपर्यंत पेटत पेटत गेलं पाहिजे. ते कधी पेटेल? जर होमोजिनियस असेल तरच पेटेल. बरोबर, कारण आपण स्पार्क प्लगने मिक्सचर पेटवणार आहे. बरोबर, म्हणजेच काय तर मिक्सचर होमोजिनियस पाहिजे. नॉन होमोजिनियस असेल तर
आपण हे बघ डिस्कस केलं तर ऑलरेडी मला वाटतं. येस, इथं आपण या स्लाइड मध्ये डिस्कस केलं बघा. इथं काय आहे, इथं समजा तुमचा एक स्पार्क प्लग असेल या ठिकाणी, तर इथं काय होईल, इथलं पेटलेलं मिक्सचर पेटत 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 पुढे जाईल, कारण पुढे जाईल तसं सफिशियंट ऑक्सिजन पण आहे, सफिशियंट फ्युएल पण आहे, आणि ती पेटत पेटत पुढे जाते. या केसमध्ये फ्युएल आहे परंतु ऑक्सिजन इथं नाहीये, त्यामुळे पुढे पेटत राहणार नाही. या केसमध्ये ऑक्सिजन आहे परंतु पुढे जाईल तसं फ्युएल नाहीये. सो there will not be continuity of burning in this case or in this case. Only it can happen in this case. So that is where the homogeneity becomes important in case of a spark ignition engine. म्हणून आपण काय म्हणालो, we require a homogeneous mixture for burning, correct? Then the difficulty was that one was a liquid, other was a gas. Then we also discussed that what is the solution? A solution was mixing them. Okay, sorry, problem was the mixing them. And what was the solution for that? Either we have to convert one form into another, and therefore the liquid has to be converted into vapor and then mix with the air to form the air fuel mixture. And therefore we required a device, okay, to do this particular things, okay, which has a provision for bringing in metered quantity of air. So the first function of the carburetor was to bring metered quantity, fixed quantity of air, fixed quantity of fuel, both has to be brought in. Then the fuel has to be atomized and vaporized, and then it has to be mixed with the air, and air fuel mixture is supposed to be prepared, and then supply this particular mixture to the engine cylinder as per requirement in the required quantity. And the device which make this particular thing possible is a carburetor. तर कार्बोरेटर काय आहे सगळ्यांना समजलं. कार्बोरेटर काय आहे, ज्या डिव्हाइस मध्ये प्रॉपर अमाउंट ऑफ एअर घ्यायची व्यवस्था आहे, प्रॉपर अमाउंट ऑफ फ्युएल घ्यायची व्यवस्था आहे, त्या घेतलेल्या फ्युएलला ॲटमाइज करायची व्यवस्था आहे, ॲटमायझेशन झाल्यानंतर वेपराइज करायची व्यवस्था आहे, वेपरायझेशन झाल्यानंतर मिक्सिंग करायची व्यवस्था आहे, आणि मिक्सिंग केल्यानंतर पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या स्ट्रेंथचं मिक्सचर इंजिनला सप्लाय करण्याची व्यवस्था असली पाहिजे. सो when the device which can do all these things is what you call as a carburetor. I hope everybody understood what is a carburetor. Now let us see a simple carburetor. I think we have discussed this. It consists of a barrel, बरोबर. So this was the barrel. या पाईपला आपण barrel म्हणालो. Then we had a fuel jet. तर the pipe through which we are injecting the fuel is what you call as the fuel jet. Then we had a venturi. We will discuss what this venturi is, what is the importance of this venturi and all. Okay, so this is your venturi. Then a throttle valve. So a valve is here which is connected to the accelerator. आपण आता बघितलं होतं, आपण काय म्हणालो होतो, ड्रायव्हरने ऍक्सेलरेटर दाबला की एक वॉल्व ओपन होतोय कार्बोरेटर मध्ये. ओके, तर ती ही होता, बरोबर, इन केस ऑफ पेट्रोल इंजिन. आणि डिझेल इंजिन मध्ये काय म्हणालो आपण, when the driver press the accelerator pedal, that is connected to one particular part of a fuel injection pump. Okay, that we'll see in our next chapter. Then we have a choke, again another valve, okay, which is going to open and close during different conditions. Then we had a float chamber. याला आपण float chamber म्हणालो, we have discussed. Then float, inside this float is your float chamber which is floating on the fuel. Okay, so these were the components of a carburetor. So I hope everybody understood what is a carburetor consists of. Okay, now एकदा आपण आता कार्बोरेटर, तर आपण आता काय करू पुढच्या स्टेप मध्ये हाउ अ कार्बोरेटर फंक्शन्स आपण बघू. एक कार्बोरेटर कसं वर्क होतंय ते आपण बघू. ओके, so let us start. So basically what is the need of a carburetor? So we have said fuel which is hydrocarbon is going to mix with the oxygen in the air,
and produce carbon dioxide and water, and the mixture requirement is going to change. Okay, a homogeneous mixture is required. Okay, it has to be prepared because we are going to use a spark plug. All these things we have discussed, and we said that a device is required which is going to bring air fuel mixture. Now, 1 minute, I'm discussing the same. Yeah, maybe. Yeah. Okay. Different systems in a simple carburetor. Yes. Okay. So let us now discuss a carburetor. So, एका कार्बोरेटर मध्ये काय काय असतं? Let us start discussing. So, construction of a carburetor. Okay, how the construction of a carburetor is, we are going to discuss. हे तुमचा कार्बोरेटर, हे तुमचा कार्बोरेटर. आता डिफरंट कॉम्पोनेंट्स आपण बघितले. हे सगळे होते डिफरंट कॉम्पोनेंट्स. काय काय होतं? बॅरल होतं, बरोबर. हे बॅरल, हे मेन जेट, ही वेंचुरी, हे थ्रोटल वॉल, ही चोक, हे फ्लोट चेंबर आणि ह्याच्या आतमध्ये फ्लोट. हे आपण बघितलं. नाव डिफरंट सिस्टम्स इन अ सिंपल कार्बोरेटर. बघा, हे तुमचं कार्बोरेटर आहे. आता ह्यात काय काय लागतं हे बघूया आपण, बरोबर. आता हे कार्बोरेटर सगळ्यांनी बघितलं. वन metering system is there. Now, one minute. System. Something I wanted to show you. Okay. Yeah. After this, it's a slide around Gili. Okay. So this was the different components, and then moving ahead. वर्किंग ऑफ अ सिंपल कार्बोरेटर. बेसिकली याचं वर्किंग कसं होतं हे आपण बघूया. सिंपल कार्बोरेटरचं वर्किंग कसं होतंय. हे कार्बोरेटर तुमचं. आता आपण फंक्शन ऑफ अ कार्बोरेटर म्हणताना आपण काय म्हणालो होतो? देयर शुड बी सम प्रोव्हिजन टू ब्रिंग इन द एअर फिक्स्ड क्वांटिटी ऑफ एअर. नाउ यू टेल मी what can be the provision for bringing in the air in the required quantity into the carburetor. कार्बोरेटर मध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात एअर आतमध्ये घ्यायचे. काय व्यवस्थापन करू शकतो? एनीबडी हॅज एनी व्ह्यू ऑन दिस? कोणी काय सांगू शकेल का? आपण काय करू शकतो? Can anybody unmute and tell me? काय करू शकतो आपण या गोष्टीसाठी? Somebody? I expect the answer from you. काय करता येईल आपल्याला? आपण म्हणालो की अशा डिव्हाइसला आपण कार्बोरेटर म्हणतोय ज्याच्यामध्ये एअर आतमध्ये आणायची व्यवस्था आहे. पाहिजे तेवढ्या प्रमाणात एअर आतमध्ये आणायची व्यवस्था आहे. तर आता प्रश्न हा आहे की जर आपल्याला व्यवस्था असेल तर ती कशी असू शकते? व्हॉट कॅन बी द प्रोव्हिजन फॉर सकिंग इन द एअर. एअरला सक करायची काय प्रोव्हिजन आहे आपल्याकडे? कॅन एनीबडी टेल? कोणी काय सांगू शकते का? काय असू शकते व्यवस्था? कार्बोरेटर तर तुमच्या पुढे आहे, त्याच्याकडे बघून अंदाज लावा आणि मला सांगा की आपल्याला काय व्यवस्था करता येते किंवा काय करू शकतो किंवा काय केले पाहिजे तुमच्या मतानुसार. लेट इट बी रॉंग, डझंट मॅटर. समबडी अनम्यूट अँड टेल मी. कॅन समबडी?
ऐकू येतं ना मी काय बोलतोय ते? Can somebody unmute and tell me whether I am audible? कोणी सांगू शकेल का मला की मी बोलतोय ते ऐकू येतंय का तुम्हाला? Can I know whether I am audible? कोणी तर रिस्पॉन्ड करा. कोणीच नाही रिस्पॉन्ड केलं तर मला पुढे जाणं अवघड आहे. Can somebody unmute? See, there are 40 participants in the class, students in the class. एक साधा प्रश्न मी विचारलाय, कुणीतरी उत्तर द्या. चुकीचं असू दे, बरोबर असू दे. What is the problem? Somebody, Raut, Kore, Pranali, can you give the answer? Shirke, Bhoite. Somebody. नाही, कोणीतरी काहीतरी उत्तर दिल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. Somebody has to give. Yeah, somebody has raised hand. Sudhir Raut. So give your answer. Please unmute and tell me the answer. You not allowed to unmute. Okay, okay. Sorry. Let me check what has been happened. Where it is. Not allowed to unmute. Participant can chat. No one host is. Somebody let me check. Where is the setting for that? Okay, I think allow participant to unmute themselves. Okay. Now I have activated that. Now somebody can unmute. आता अनम्यूट करता येते का? Yes, sir. या. Yes, sir. हा. सो आता मला सांगा कोणीतरी की एअर आतमध्ये घ्यायचे मला तर काय व्यवस्था करता येईल? काय प्रोव्हिजन आपल्याला करता येईल? As a mechanical engineer, what do you think? If you are a designer of a system, you are now supposed to make a provision for sucking in the air in the carburetor. So what provision you will make? काय व्यवस्था करता येईल आपल्याला? चुकू दे, काय हरकत नाही. तर कार्बोरेटर मध्ये एअर घेण्यासाठी चोक वापरतात का? बर, असं तुमचं मत आहे का? बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. नाही. प्रश्न असेल तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ओके. एनी अदर व्ह्यू? काय करू शकतो? Now I will give a clue. Mixture is a fluid. Air fuel mixture is a fluid. And you want to make a fluid to flow. I have given a clue. Now you tell me how to suck, or what is the provision for sucking the fuel air mixture into the carburetor, or air into the carburetor. Sorry, not air fuel mixture, it is air into the carburetor. Air आपल्याला सक करायचे तर आपल्याला काय करता येईल? कोणाकडून तरी एक तरी उत्तर? ओके. Sir, व्हेरिकलचं स्पीडचं यूज करू शकतो. Bar. So what the answer is now on your screen.
barrel is connected to one side to the engine and the other side to the atmospheric air inlet. Here, this side is open to atmosphere condition, that is atmospheric pressure. And सर here, स्लाइड पण नाही दिसत आहे. slide Screen दिसत नाहीये. नाही सर. Okay, sorry. आता नाही सर. अजून नाहीये. नीड ऑफ अ वर्किंग ऑफ अ सिंपल कार्बोरेटर काय झालंय? शेअर तर झाले ना का नाही? झाले सर. हा, आता दिसते ना? प्रोव्हिजन फॉर सकिंग इन द एअर. no. No, still no. आता नाव नाही सर. काय व्हायला शेअर this is problem. I think माझी स्क्रीन तर दिसते का? हो सर. स्क्रीन दिसते आणि पर्टिक्युलरली तेच ही स्लाइड दिसत नाही असं का? बरं ठीक आहे, आता दिसेल मला वाटतं नक्कीच. मी पर्टिक्युलरली 30 आता येस नाही सर. नाही. बंद करून चालू करा सर. काय झालंय मग? त्याच स्लाइडला काय प्रॉब्लेम येतोय? I'll stop the sharing and then resume sharing. Okay. आता आता दिसतंय. ओके ओके. तर आता तुमचा आन्सर बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय? बॅरल इज कनेक्टेड टू वन साइड ऑन द इंजिन. इथं काय ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि इथं काय इंजिन सक्शन. सक्शन मध्ये काय असतं? सक्शन साइडला काय असतं? piston is moving down. So what is happening? Pressure, it is a negative pressure. व्हॅक्युम. Yes. So we have a negative pressure over here. We have a positive pressure over here. What will happen inside this particular pipe? The fluid tends to move always from a higher pressure region to lower pressure region. Correct? So air will flow in from here and it will go down towards this side. That means we are creating intentionally pressure differential here and here to make the air to flow inside. So that is the provision made for sucking the air. बरोबर? आता तुम्ही म्हणाल की मग क्वांटिटी कशी कंट्रोल करायची? सो यू चेंज द प्रेशर डिफरन्शियल, क्वांटिटी ऑफ प्रेशर डिफरन्शियल म्हणजे किती डिफरन्स आहे प्रेशर दोन्ही प्रेशर मधला. तो डिफरन्स जसा जसा वाढत जाईल तसं फ्लुइडचा फ्लो वाढत जाईल. ते प्रेशर डिफरन्स जसा कमी होईल तसं फ्लुइडचा फ्लो कमी जाईल. सो बाय चेंजिंग द प्रेशर डिफरन्स you can change the quantity of fluid flowing into the system. Okay, so this is the provision made to suck the air in the carburetor. बरोबर? कार्बोरेटरचा बेसिक बद्दल चाललंय बरोबर, पण थोडंसं डिझाइन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बोलतोय. नाव आता आपण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की दिस इज युअर मेन मीटरिंग सिस्टम वेअर द फ्युअल इज गोइंग टू कम आउट. बरोबर? आता नाव in the same fashion tell me what can be the provision for bringing in the fuel. कारण आपण ज्या वेळेला कार्बोरेटर म्हणतो त्यावेळेला आपण असं काय म्हणालो की फ्युएल पण आतमध्ये आली पाहिजे आणि एअर पण आतमध्ये आणली पाहिजे. आता एअर कशी आतमध्ये आणायची त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. आता फ्युएल आतमध्ये कशी आणायची, हाऊ टू ब्रिंग द फ्युएल इनटू द कार्बोरेटर. फ्युएल आतमध्ये कशी आणायची?
I want, I would like to have an answer from your side. What can be the provision made for bringing in the fuel? काय करायचं? Yes. Can anybody? काय करू शकतो तुमच्या अंदाजे? अंदाज करू शकता तुम्ही की बाबा ह्या गोष्टी केलं तर येस कोणी काय सांगू शकत? हा हा We can use converging diverging nozzle. converging diverging nozzle, very good. Okay, yeah, anything else? Anybody having any other view? Yes, now you tell me. I think who was that? It was answered. I don't know the name, I have not seen it. Okay, doesn't matter whoever have answered it. Please tell me how using convergent divergent nozzle you are going to bring in the fuel. Voila. Answer is correct, but I want, on what basis you are told me that you are going to use a convergent divergent whatever you sell? We call it here, it has Venturi. So by you mean to say that Venturi can be used to bring in the fuel? The answer is 100% correct, but I want the justification. So Yes. fuel is converted into vapor fuel. Yeah, but before that we have to bring the fuel into the barrel. Our question is how to bring the fuel into the barrel. तुमचं म्हणणं बरोबर आहे. नंतर आपण आणल्यानंतर आपण त्याला वेपरायझेशन करणार आहे, परंतु ती अगोदर तिथं आणायला पाहिजे. आणायचं असेल तर कसं आणायचं? कुठं पंप बसवायचा? काय करायचं? कारण लिक्विड फॉर्म मध्ये आहे, फ्युएल लिक्विड फॉर्म मध्ये आहे. तर ही लिक्विड फ्युएल आहे, ही लिक्विड फ्युएल आहे that we are going to. So what we are doing here, main jet is open in the Venturi along with the float chamber and float arrangement. इथं आपण ओपन करतोय. आणि इथं का ओपन करतोय याचं तुम्हाला आन्सर एक मिनिट, let me check out. एक फिगर मला हवी होती, ते आहे का बघतो, म्हणजे ते जास्त सोपं जातं एक्सप्लेन करायला. इट इज नॉट हिअर, वेअर इट इज. ओके, हिअर आय थिंक, हिअर वी हॅव द स्पीकर. या इथं बघा. आता बघा, ही जी पाईप आहे, हे बॅरल आहे असं गृहीत धरा तुमची. त्या बॅरल मध्ये एअर फ्लो होते, एअर फ्लो होते. आता इथं मी वेंचुरी टाकली. वेंचुरी म्हणजे काय? जस्ट चेंज इन द क्रॉस सेक्शन in order to obstruct the flow. हा आधीच फिगर दिसत आहे. अगोदरचीच फिगर दिसते आता. अरे बापरे, आता परत मला हे. ओके, आता मला वाटतं दिसतंय. करेक्ट, आता दिसतंय का? येस सर. हा, तर आता इथं ही जी एअर येते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय? तर इथं काय आहे की आपण एक ऑब्स्ट्रक्शन टाकलंय. इथं ह्याला वेंचुरी म्हणायचं, याला वेंचुरी म्हणायचं. आणि आता ही का केलंय, का केलंय? आता उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूया की इथं एक मार्च पास्ट होतंय. इथे एक जण उभा आहे, 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 इथे एक जण उभा आहे. असं एका साईडला, एका साईडला एक असं एक 10 जण इथं उभे आहेत आणि ते 10 जण अशी येत आहेत. अचानक मी काय केलं, इथं ऑब्स्ट्रक्शन टाकलं. आता ऑब्स्ट्रक्शन टाकलंय. आता हा माणूस, इथला माणूस इथं यायला पाहिजे, इथला माणूस इथं यायला पाहिजे. ओके, मग आता त्या कंडिशन मध्ये आता तुम्हाला बघा, इथं
हा माणूस, हे मधल्या माणसाला जास्त काही फरक पडत नाही, तो त्याच्या स्पीड हाय त्या स्पीडनं चालू शकतो. परंतु इथल्या माणसाला जर इथं बरोबर ओळीनं इथंपर्यंत यायचं असेल तर आपल्याला ह्या माणसाला काय करावं लागेल, व्हॉट दिस पर्सन हॅज टू डू, काय करावं लागेल, ह्याला थोडस जास्त स्पीडनं चालावं लागेल, जेणेकरून इथं येताना परत सगळेजण एका लाईन मध्ये येतील. का, मध्ये इथं अरुंद रस्ता आहे, म्हणजे दोन्ही साईडच्या लोकांना असं पळत जावं लागेल. करेक्ट. सो द स्पीड हॅज टू बी इन्क्रीज्ड. सो व्हॉट हॅपन्स इफ यू वॉन्ट टू मेंटेन द फ्लो रेट टू बी कॉन्स्टंट, म्हणजे इथून येणारा फ्लो रेट आणि इथून जाणारा फ्लो रेट हा जर कॉन्स्टंट ठेवायचा असेल, बरोबर, कॉन्स्टंट असेल म्हणजे इथनं, आणि मास ऑफ कॉन्झर्वेशन आपल्याला काय सांगते, व्हॉट एव्हर इज गोइंग टू कम इन हॅज टू गो आउट. बरोबर, मास ऑफ कॉन्झर्वेशन आपण मध्येच त्याला कुठे साठवून ठेवू शकत नाही, काहीच प्रोव्हिजन नाही आपल्याकडे. सो व्हॉट एव्हर इज कमिंग इन दॅट हॅज टू गो आउट. दॅट मीन्स हिअर इथं जेवढं काय फ्लो होत होतं तेवढंच फ्लो इथं पण झालं पाहिजे. परंतु इतर तुमचा रस्ता अरुंद आहे. आता रस्ता अरुंद असल्यामुळे तुम्हाला तिथं फास्ट जावं लागणार आहे, तरच तुमचा फ्लो रेट इथं आणि इथं कॉन्स्टंट राहील. सो इन ऑर्डर टू मेंटेन द फ्लो रेट when the passage cross section has been reduced, then the velocity of the flow has to increase. बरोबर, velocity of the flow has to increase. ह्याच्याबद्दल कोणाला आता काही डाऊट आहे का? Anybody having any doubt with respect to this? ह्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? वेलॉसिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे इथं, ह्याच्याबद्दल सगळ्यांना समजलं? येस येस येस. आता मग मला पुढचा प्रश्न येतो, इथं मी काही कनेक्ट केलेलं नाही, ही फक्त एक पाईप आहे आणि इथं ऑब्स्ट्रक्शन त्याच मटेरियलचं आहे. मग इथल्या एअरला अचानक वेलॉसिटी वाढवायला म्हणजे तिथं एनर्जी द्यायला पाहिजे. हाऊ आय कॅन गिव्ह द एनर्जी टू इन्क्रीज द वेलॉसिटी? म्हणजे ही जी साईडची जी एअर आहे त्याला आपण अचानक त्याला स्पीड वाढव आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही परत आणखी अलाइन व्हा हे सांगायचंय. बरोबर, या माणसाला, इथल्या माणसाला सांगायचंय की इथं तू स्पीड वाढव इथंपर्यंत आणि इथं गेल्यानंतर परत आणखी युनिफॉर्मली परत तुम्ही इथं जशी रांग होती तशी तुमची इथं रांग तयार झाली पाहिजे. करेक्ट. पण इथं या एअरला एअर वाढवायला, सॉरी वेलॉसिटी वाढवायला एनर्जी द्यायला लागेल. बरोबर का? आता ही एनर्जी येणार कुठून? सो वेअर द एनर्जी इज गोइंग टू कम फ्रॉम? व्हेंचुरीच्या शेपमुळे, वेंचुरीचा शेप दिला ना. हा, बट ओके, शेप आहे की, मग शेप आपण सांगितलं की शेप अशी आहे, परंतु ती एनर्जी कुठून येणार? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आणि आपण इथं बाहेरनं काहीच इथं एनर्जी सप्लाय करत नाहीये जेणेकरून इथली एअर आहे त्याची वेलॉसिटी वाढू शकेल. वेलॉसिटी डिक्रीज झाल्यावर एनर्जी वाढत असेल. नाही, वेलॉसिटी काय झाल्यानंतर डिक्रीज झालं, वेलॉसिटी आपल्याला, हो बरोबर आहे, पण वेलॉसिटी इन्क्रीज करायला पाहिजे तिथं आपली रिक्वायरमेंट आहे इन्क्रीज करायची. आपल्याला काय करायचं आहे, वेलॉसिटी इन्क्रीज करायची आहे. इथं एअर इथून फ्लो होत असताना ती एअरची वेलॉसिटी इथं वाढवायची, परंतु आपल्याला इथं काहीच प्रोव्हिजन नाही आहे इथं एनर्जी सप्लाय करायची बाहेरून, कारण ही साधी एक पाईप आहे. आपण इथं काहीच प्रोव्हिजन केलेले नाहीये. मग इथं या एअरला वेलॉसिटी वाढते म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी वाढते, हाफ mv स्क्वेअर. बरोबर, v इज इंक्रीजिंग, mass remains constant. बरोबर, if the velocity is increasing, mass remains constant, correct? Then where is the energy coming from? So kinetic energy is equal to half mv square. Where is this particular kinetic energy coming to the fluid, to the air? Are we supplying it from outside? No. The answer is no. Then where the energy is coming? आणि आपल्याला तेवढंच नाहीये, एनर्जी सप्लाय केली इथं वाढत 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 जाणार. बरोबर, म्हणजे इथनं वेलॉसिटी वाढत वाढत जाणार
इथं येईल तर वेलॉसिटी एकदम वाढलेली असेल, जास्तीत जास्त इथं पर्यंत वाढेल, परत इथनं कमी होत 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 परत इथल्या इथं आलता इथे जी कंडिशन होती तेवढीच कंडिशन इथं वेलॉसिटी जास्त. आता या एअरला कोण सांगणार की तुझी इथनं वेलॉसिटी इथपर्यंत वाढव, इथं कमी कर? हु इज गोइंग टू टेल? हाऊ वी कॅन अचीव दिस? This is the basic principle of Venturi. One of the answer given by your classmates is very correct, but the justification, that is what I am asking for. Yes, the answer is that what happens when the air flows into the Venturi, the rule says that energy cannot be created nor destroyed. It can be only changed from one form to another. So what happens is, here the requirement is that the velocity need to increase. So in this particular region, what happens is the pressure energy gets converted into velocity. So as the fluids flows enters into this particular Venturi section, yeah, he Venturi hai. As the air enters the Venturi section, the pressure goes on decreasing and the velocity goes on increasing till the throat of the Venturi. This cross section where the minimum area is there, that particular region is called as throat of Venturi. So till the air reaches the throat of the Venturi, the pressure goes on decreasing and velocity goes on increasing. The pressure energy is being converted into velocity. As again it flows here, you can see the cross section is increasing, and as the cross section is increasing, the velocity goes on decreasing and it is getting back converted into pressure, and when it comes over here, it reaches its original condition back. So what is happening in the Venturi? The pressure energy is getting converted into velocity. Okay, and that is the reason why at the throat of the at the throat of the Venturi, the cross section is minimum, and when the cross section is minimum, the velocity is maximum, but correspondingly the pressure is minimum. Very, very, very important. Now what we have done, we have opened this. What is this? Your main jet. What we have done, we have placed your tip of the main jet in the region where the pressure is minimum. Now you can see this is connected to here. Here, this is your float chamber. The float chamber is open to atmosphere. So what will be the pressure over here in this region? It will be atmosphere. What is the pressure here? It is a negative pressure. What is the pressure here? Atmospheric pressure, which is positive. What is the pressure over here? The pressure energy has been converted into velocity, and therefore a negative value of pressure is here. Negative value of pressure, positive value of pressure. What will happen to the fluid? What will happen to the fluid? Vacuum created. Yeah, here there is a vacuum created. Here the pressure is positive. So what is going to happen? आपण बघा कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये मी स्ट्रॉ टाकलं आणि मी असं ओढलं. What I am doing? I am creating a vacuum in my mouth. That means on one end of that particular straw, I have created a vacuum. आणि बॉटलमध्ये जी फ्लुइड आहे त्याच्यावरती काय आहे? Atmospheric pressure आहे. So what is happening to the cold drink? Cold drink is flowing through the straw into my mouth. Why? Because there is a pressure differential between the two ends of the straw. On one end it is a negative pressure, one end it is positive, and therefore here what happens is, due to this particular negative pressure and the positive pressure, depending on what is the amount of pressure difference created over here, the fluid starts flowing out through the main jet. So this is the provision what we have made. So what we have done, we have opened or kept main jet is opened in Venturi throat, which is connected to float chamber,
and it is vented to atmosphere. So since it is vented to atmosphere, here it is atmospheric pressure, here it is negative pressure. That means a pressure differential is being created on the this side and this side of this particular pipe. इथं प्रेशर ॲटमॉस्फेरिक आहे म्हटल्यानंतर ह्या फ्लुइडचं पण प्रेशर ॲटमॉस्फेरिक आहे. म्हणजे इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशरनं फ्लुइड आहे, इथं नेगेटिव्ह प्रेशर आहे. व्हॉट विल हॅपन टू द फ्लुइड? Fluid will tend to flow out. And depending on what is the difference in the pressure, the fluid will be flowing as a jet and it will be converted into a spray. बरोबर? आपण पिचकारीमध्ये बघा, रंगाची पिचकारी असते, आपण काय करतो? आपण जर हळू असं दाबलं तर the flow will be like this. आपण जर जोरात असं दाबलं, we are creating higher pressure. What will happen? It will be in the form of a spray. It will be in the form of a spray. So the greater the pressure difference between this and this, the more velocity, with the more velocity, the fluid is going to flow through this particular thing. And here is your main jet. And through the main jet, when it is flowing with a higher velocity, the fluid which is flowing through that particular jet will be converted into form of a spray. That means it is atomized. Atomized. बरोबर? तर आपण काय केलं? फ्युएल आतमध्ये आणायची व्यवस्था कशी केली? इथं वेंचुरी बसवलं आणि वेंचुरीच्या थ्रोटच्या रिजन मध्ये आपला मेन जेट आहे ती ओपन केला. आता काय झालं? इथं नेगेटिव्ह प्रेशर आहे, इथं पॉझिटिव्ह प्रेशर आहे. आता ह्या किती पॉझिटिव्ह प्रेशर आणि किती नेगेटिव्ह प्रेशर म्हणजे किती प्रेशर डिफरन्शियल या बेसिस वरती ठरणार की किती फ्लुइड इकडून फ्लो होणार आहे. अँड व्हेन द प्रेशर डिफरन्शियल इज हायर, ओके, अँड द फ्लुइड हेचं डायमेन्शन खूप, या मेन जेटचं डायमेन्शन खूप छोटं असतं. ओके, सो व्हेन द फ्लुइड इज फ्लोइंग थ्रू दॅट पर्टिक्युलर जेट, द फ्लुइड विल बी इंजेक्टेड इन द फॉर्म ऑफ अ स्प्रे. कारंजाच्या स्वरूपात फ्युएल बाहेर येईल. स्प्रे, atomized, different droplets. So the flow will be converted into drops, many drops. बरोबर? आपण त्या पिचकारी मधून आपण ज्यावेळेला रंग उडवतो त्यावेळेला ते ड्रॉपलेट्स मध्ये बाहेर येतं, तर फ्लो मध्ये बाहेर येत नाही. ते असं फवारात तयार होतं त्याचं. करेक्ट? सो इन अ सिमिलर मॅनर the fluid is going to flow, the fuel is going to flow through this particular jet in the form of a spray. I hope everybody understood. Yes, everybody understood how what is the provision made for bringing the fuel into the carburetor. Is there anybody who has not understood?